एक टीव्हीवरती काल व्हिडिओ आला होता, बघितला ना? मी काढलेला. काय होता? आता परत इकडे तपासली. म्हणून मी त्यांना सांगतोय चॅनलच्या माध्यमातून, निवडणूक आयुक्तांना सांगतोय, की एक काम करा ना, तुमच्याकडे जर जास्तीची माणसं असतील, तर माझ्याकडे जे काही बॅगा वगैरे आहेत ना, माझ्याकडे जसा तो अभिमन्यू देवेंद्रच्या बॅगा उचलतो तशा बॅगा नाही आहेत. माझ्या कपड्यांच्या बॅगा आहेत ना, एक गाडी द्या तुमच्या बरोबर. पाहिजे तर माझे कपडे पण तुम्हीच धुवा, मला काही हरकत नाहीये. माझ्याकडचं ओझं कमी होईल. फक्त एकच आहे, की मला रोज सकाळी अंघोळ वगैरे मी केल्यानंतर माझे कपडे मला देत जा, नाही तर ते पण ढापाल तुम्ही. हे काय हा दरिद्रीपणा आहे? मला बॅग तपासण्याबद्दल माझा आक्षेप नाहीच आहे. म्हणजे त्यांना ते कळतच नाहीये. म्हणजे काल तपासली, आज तपासली. म्हटलं त्या टीमला सांगितलं, पुढे मी कुठे जाणार आहे तिकडे पण टीम तयार ठेवा. मला फोटोग्राफी माझी जी बंद झाली ती परत करायला मिळते, याच्यापेक्षा दुसरा आनंद काय माझा? माझ्यातला कलाकार जो आहे, मी काल आज सकाळी मुलाखत देताना त्या कॅमेरामननी सांगितलं, की साहेब आमच्यापेक्षा तुमचा कॅमेरा जास्त स्थिर होता. म्हटलं माझं सगळं स्थिर असतं, सरकार पण स्थिरच होतं. याने नालायकपणा नसता केला तर 5 वर्ष मी पूर्ण करून दाखवली असती, अगदी करून दाखवली असती. पण माझा जो आक्षेप आहे, की जो कायदा तुम्ही मला लावताय तोच कायदा तुम्ही मोदी आणि शहाना का नाही लावत? काय त्यांच्यामध्ये असं सोनं लागलंय? कारण पंतप्रधान ते जर का असतील, ते स्वतःला मानतच नाहीत पंतप्रधान. कारण पंतप्रधान हा कोणत्या एका पक्षाचा नसतो, तो देशाचा असतो. गृहमंत्री हा देशाचा असतो, पक्षाचा नसतो. आणि अमितजी, आपण ज्या शपथ घेतली होती, मी मुख्यमंत्री म्हणून, तुम्ही मंत्री म्हणून, त्या शपथेमध्ये लिहिलेलं आहे, की मी सगळ्यांशी सारखा वागेन, उजवं डावं करणार नाही. मग मोदीजी, तुम्ही जे काय करता आहात, तुम्ही पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाही आहात. अमित शहाजी, तुम्ही सुद्धा गृहमंत्री पदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाही आहात. कारण तुम्ही देशाचं काम सोडून तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला महाराष्ट्राच्या गल्लीबोळामध्ये फिरता आहात. मग माझ्या इकडे दिनकररावाच्या प्रचाराला तुम्ही का नाहीत? या ना. नाही या म्हटलं तर खरंच येतील, येऊ नका. कारण आलात तर आमचा पराभव होईल. तुमचं तुम्ही बघा, तुमचे पराभव तुम्ही करून घ्या. कारण महाराष्ट्र आता कंटाळले तुमच्या थापांना. 14 सालापासून ज्या थापा मारतायत, मी प्रत्येक सभेत विचारतो, 2014 साली त्यांनी काय काय थापा मारल्या होत्या? 15 लाख रुपये मिळणार बोलले होते ना. मला एकही अजून माणूस भेटला नाही औस्यामध्ये. कोण आहे करे ज्याच्या खात्यात खरंच मोदींनी 15 लाख टाकले, अभिमन्यू पवार सोडून? नाही, त्यांचे टाकले असतील, कारण मला माहिती नाही, त्यांच्याकडे टाकले असतील. तुमच्या कोणाच्या खात्यात आलेत का? मग बोलले होते 15 लाख आणि माता भगिनींना देतात 1500 आणि युवकांना 15 पैसे पण देत नाहीत. बरं, 2 कोटी लोकांना दरवर्षी रोजगार देणार. किती जणांना रोजगार मिळालाय? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालंय का? काहीच झालेलं नाहीये. पिकाला भाव मिळतोय का? हमी भाव मिळतोय का? सोयाबीनला मिळतोय का? कापसाला मिळतोय का? काय नाही. सगळा रखरखाट, दुष्काळ. म्हणजे घोषणांचा पाऊस आहे आणि प्रत्यक्ष मात्र दुष्काळ आहे. कारण यांच्याकडे आता मुद्दे नाही राहिले. आज सुद्धा त्यांची सभा आहे सोलापूरला. त्या सभेमध्ये मी मोदीजींना सांगतो, की महाराष्ट्राच्या हिताबद्दल काहीतरी बोला. नुसतं दरवेळेला टायरे लावू नका, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे. अरे उद्धव ठाकरेला तुम्ही संपवलात ना, मग अजून का घाबरता उद्धव ठाकरेला? का घाबरता? आणि मी जे म्हणतो, माझा आक्षेप जो आहे तो याच गोष्टीवरती आहे, की तुम्ही माझी बॅग तपासली, हरकत नाही. पण आज मला आता सोलापूरला जायचंय, हेलिकॉप्टरने जायचं होतं. नाही, नो एंट्री. मोदींचं विमान उतरतंय. म्हणजे मोदी येताना तुम्ही बाकीच्या सगळ्या पक्षांना एअरपोर्ट बंद करतात. ज्या रस्त्याने जाणार त्या रस्त्यावरती नागरिकांना बंदी करता आहात. मैं टिकोजी राव येणार और भाइयों बहनों, ही लोकशाही नाही मी मानायला. ही लोकशाही असूच शकत नाही. जर माझी बॅग तपासली जात असेल तर मोदी शहांशी सुद्धा तपासली गेलीच पाहिजे. आणि माझी जशी तुम्ही येताना बॅग तपासता, तशी मोदी शहांशी महाराष्ट्रातून जाताना बॅग तपासा. कारण महाराष्ट्राला लुटून घेऊन चाललेत. कुठे? कळतंय ना तुम्हाला? बघतात ना तुम्ही? मग पुन्हा यांना मतदान करून आपण आपल्या चक्रव्यूहात अडकणार आहोत.
मग भाजप असेल, मिंदे असेल, महायुतीला मत. मग मी असं जर का म्हटलं की महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, काय मी चुकीचं बोलतोय? काय चुकीचं बोलतोय? आता यांना तो जो काही पाना फुटलेला आहे, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू. अरे आम्ही करून दाखवलं ना शेतकऱ्यांना, म्हणून तर लोक येतात माझ्याकडे. 2 लाखापर्यंत पीक कर्जमुक्त आपण केलं होतं की नव्हतं? बरोबर ना? मग आता तुम्हाला पीक विमा तरी मिळतोय का? नुकसान भरपाई नाही. आणि प्रत्येक तुमच्या गोष्टीवरती जीएसटी मात्र कचकून घेत आहेत. मग दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली, पूर आला, तर तुम्हाला पिकाचे हमी भाव हे वरखाली होतात. तुमचं पीक सोडून जातं. मग तुम्हाला पीक विम्याचे तुमचा उत्पन्न खर्च किती असो, 27 रुपयाचा चेक पीक विमा झालं, तुमचं घर भरभरून. आणखीन घराच्या छपरावरती सोनं चढलं, सोन्याची कौलं चढली. 27 रुपयाचा चेक, 51 रुपयाचा चेक, 123 रुपयाचा चेक. बरोबर आहे ना? हा पीक विमा. आता तुम्हाला कळतंय की महाराष्ट्रामध्ये शेतकरी नांदतायत. आणि अमितजी, मला काल थोडंसं कळलं, कानावर आलं, अजून नक्की काय कन्फर्म झालेलं नाहीये, पण सोयाबीन पिकवणारा शेतकरी जो आज चिडलेला आहे, कापूस उत्पादक शेतकरी जो चिडलेला आहे, त्याला कुठेतरी असं भासवायचंय किंवा यांना एक जे म्हणतात ना फेक नरेटिव्ह, म्हणजे खोटं कथानक, ते यांना असं करायचंय की काल एक मंत्रालयात का कुठे एक बैठक झाली मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली, असं मी ऐकलं. त्याच्यामध्ये सहकार सचिव पण होते, आणखीन काही होते, एक प्रसिद्धी प्रमुख पूर्वी होते ते पण होते. आणि आता असं भासवायचं की खरेदी वगैरे झालेली आहे, शेतकऱ्यांना भाव मिळालेला आहे, आता आनंदात सगळे आहेत, आनंदी आनंद चहूकडे, आम्ही आपले इकडे तिकडे. हे आता कदाचित ते जाहिरात किंवा बातमी देण्याची शक्यता आहे. कळेल 2-3 दिवसामध्ये. म्हटलं देऊच द्या, कारण अशी खोटी बातमी जर का दिली तर बातमी पेपरमध्ये येईल, कदाचित बातमी चॅनेलवरती दिसेल, पण